बौद्धजन विकास मंडळ व आम्रपाली महिला मंडळ शिपोशी यांच्या वतीने तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाजातील मोठ्या संख्येने जमलेल्या बांधवांचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आज बौद्धजन विकास मंडळ व आम्रपाली महिला मंडळ शिपोशी यांच्या वतीने तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने ही जयंती साजरी करण्यात येत आहे. या निमित्त अतिशय आगळा वेगळा नाविन्यपूर्ण एक उपक्रम यावेळी राबवण्यात येत आहे. महिला कर्मचारी व प्रतिष्ठित पुरुष मंडळी यांचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच बहुजन समाजातील मराठा समाजातील लोकांनाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत भगवान बुद्धांचे विचार मांडण्याची यावेळी संधी देण्यात आली. यावेळी संजय वामन चव्हाण यांनी अतिशय प्रभावशाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व येथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींसमोर मांडलं. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, माता रमाई, माता भीमाई, व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आणि माझ्या जमलेल्या सर्व धम्म बांधवांना, आज या ठिकाणी बौद्धजन विकास मंडळ शिपोशी आणि आम्रपाली महिला मंडळ शिपोशी यांच्या वतीनं महाकारुण्य भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त विद्यमानं साजरी केली जाते. आणि त्या जयंतीच्या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं आणि आमचा यथोचित सत्कार केला. त्याबद्दल प्रथम मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. डॉक्टर महाकारुणी भगवान गौतम बुद्ध खरोखरच सर्वांनी आदर्श घ्यावा, सर्वांनी आदर करावा असा हा बौद्ध धर्म आहे. आज जगाची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण जगाला महाकारुणी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आणि त्यांच्या आचाराची गरज आहे असं मला वाटतं. आज आपण सर्व परिस्थिती पाहिली तर सर्वच ठिकाणी अराजकता माजलेली आहे आणि संपूर्ण जगाला आज शांतीची गरज आहे आणि भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. मंडळी, आज आपण पाहिलं तर आज आपल्या सर्वच ठिकाणी अकाली मृत्यूचं प्रमाण आज आपल्याला वाढलेलं दिसतंय. खरं तर 2500 वर्षापूर्वी महाकारुणी भगवान गौतम बुद्धांनी विपश्यनेच्या माध्यमातून जगाला अकाली मृत्यूवर मात करण्याची संधी प्राप्त करून दिली. आज विपश्यनेच्या माध्यमातून आपण जर ध्यानधारणा केली तर खऱ्या अर्थानं आपलं शरीर हे रोगमुक्त होऊ शकतं आणि अकाली मृत्यूवर आपण मात करू शकतो. याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काडीमात्र शंका असता कामा नये. आपणाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या समाजासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती यातना भोगल्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. मंडळी, वेदनेचा ज्ञानाचा उगम हा वेदनेच्या उदरातून होत असतो. ज्याला वेदना होत असतात त्याला ज्ञान प्राप्त होत असतं. खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाचा आग्रह धरला. मंडळी, शिक्षण का घ्यायचं असतं तर शिक्षणामुळे कठीण गोष्ट सोपी होते, सोपी सहज होते, सहज सुंदर होते आणि सुंदर गोष्ट जतन करून ठेवण्याचं ज्ञान हे शिक्षणामुळे प्राप्त होत असतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्वांना शिक्षणाचा आग्रह धरला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दिला. मंडळी, पूर्वीची माणसं साधी होती, अशिक्षित होती, पण प्रामाणिक होती. केलेल्या उपकाराची जाण त्यांच्याकडे होती. सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वे सुखीना संतु सर्वे संतो निरामया अशी त्यांची मनोभावना होती. पण मंडळी, आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आज आपण पाहिलं तर सर्वच ठिकाणी आपल्याला न्याय, नीती आणि धर्म यांचा अभाव पाहायला मिळतो. पहिल्यापेक्षा दुसरा जास्त देणारा भेटला. लोक पहिल्याचे उपकार विसरून दुसऱ्याच्या पाठीमागून जात असतात. समोरच्या माणसाचं नुकसान होत असेल तर आपलं कितीही नुकसान झालं तरी चालेल, इतकी प्रबळ इच्छा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते. मंडळी, आजही मनुष्य परमेश्वराची भक्ती करतो.
परमेश्वराला प्रसन्न करून घेतो आणि परमेश्वराजवळ काय मागतो. म्हणजे एक दिवस एका माणसाला देव प्रसन्न झाला. देव त्या माणसाला म्हणाला, बघता मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे तो वर माग, पण एक अट लक्षात ठेव, तू जे काय मागशील त्याच्या दुप्पट मी तुझ्या दुश्मनाला देईन. तो माणूस खूप विचार करतो. आपण 1 लाख मागितले तर आपल्या दुश्मनाला 2 लाख मिळणार. आपण 1 गाडी मागितली तर आपल्या दुश्मनाला 2 गाड्या मिळणार. आपण 1 बंगला मागितला तर आपल्या दुश्मनाला 2 बंगले मिळणार. आपल्या प्रत्येक मागणीमध्ये त्याला दुश्मनाचाच फायदा दिसू लागतो. विचार करून करून त्याचा मेंदू थकतो. शेवटी तो परमेश्वराला सांगतो, देवा मला आजची रात्र विचार करायला संधी दे. देव निघून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी देव येतो. देव म्हणतो, बघता मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे तू वर माग, पण एक अट लक्षात ठेव, तू जे काय मागशील ते त्याच्या दुप्पट मी तुझ्या दुश्मनाला देईन. त्यावेळी तो माणूस देवाला सांगतो, देवा माझा एक डोळा फोडून टाक. देव त्याचा एक डोळा फोडून टाकतो. पण देवाला त्यानं सांगितलेल्या अटीनुसार त्याच्या दुश्मनाचे 2ही डोळे फोडून टाकावे लागतात. माणसाच्या अशा विचित्र वागण्यामुळं आपल्याला सर्व जग हे दुःखमय पाहायला मिळतंय. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना व्यक्तिमत्व विकास याकडे आपण कटाक्षानं लक्ष ठेवलं पाहिजे. समजा आपण थोडंसं विज्ञान बाजूला ठेवून मी असं म्हणेन की आज आपल्याला हा जो मनुष्य जन्म लाभलेला आहे, हा मनुष्य जन्म आपणाला वारंवार लाभत नसतो. तर पूर्वी जन्मी आपण जे काय थोडंफार पुण्य केलं, सत्कृत्य केलं, त्याचं फळ म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आहे. तेव्हा या मनुष्य जन्मामध्ये आपण कसं वागलं पाहिजे. मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला ते मूल रडत असतं आणि त्याच्या जन्मामुळे सारी माणसं, सारं जग हे आनंदानं असत असतं. पण त्या मुलानं जन्मभर असं कृत्य केलं पाहिजे की शेवटी त्याचा आत्मा हा त्याचा देह सोडून परमात्म्यामध्ये विलीन होईल. त्यावेळेला आपण केलेल्या प्रत्येक कृत्याचं समाधान त्या आत्म्यास लागेल आणि त्यानं केलेल्या प्रत्येक कृत्याची आठवण येऊन सारं जग हे दुःखानं अश्रू ढाळत बसलेलं असेल. म्हणजे मनुष्य असा केव्हा वागतो तर त्याच्यावर तसे संस्कार असावे लागतात. मुळात हे संस्कार आई वडिलांच्या मध्ये असावे लागतात. आई वडिलांच्या मध्ये जे संस्कार असतात ते संस्कार अपवाद वगळता त्या मुलामध्ये उतरले जातात. विश्रव हा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला तर कैकसी ही राक्षस कुळामध्ये जन्माला आलेली. कैकसीच्या मनात देवांच्या बद्दल सोडाची भावना होत्या आणि ती आज तिला स्वस्थ बसू देत नव्हती. विश्रवाला धाकाने वश करून त्यामुळे झालेल्या संगमातून रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा या राक्षसी प्रवृत्तीच्या अपत्यांचा जन्म झाला. त्याच्या निरानी पश्चाताप पावलेली कैकसी शांत झाली आणि तिला सुविचार सुचला आणि त्यानंतर झालेल्या मिलनातून विभीषणाचा जन्म झाला. तेव्हा ज्या विचाराच्या प्राबल्यानं अपत्याला जन्म दिला जातो तो विचार आचारमूर्ती अपत्यामध्ये स्पष्ट होत असतो. प्राचीन भारतीय प्रज्ञावंत ऋषींनी काढलेला हा एक त्रिकालावादी सिद्धांत आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजच्या या सत्कार मूर्ती महिला आहेत. याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना व्यक्तिमत्व विकास याकडे आपण कटाक्षानं लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे माणसाच्या मनाचे सर्वसाधारण 2 भाग केले जातात. मनाचा जो वरचा भाग असतो त्याला बाह्य मन असं म्हटलं जातं आणि मनाचा जो आतील भाग असतो त्याला अंतर्मन असं म्हटलं जातं. माणसाचं बाह्य मन इतकं समजूतदार असतं की एखादी गोष्ट ते चटकन समजून घेऊ शकतं आणि समजलेली गोष्ट आपल्या अंतर्मनाला वारंवार पटवण्याचा प्रयत्न करत असतं. पण माणसाचं अंतर्मन हे लहान मुलासारखं हट्टी असतं. ते एखादी गोष्ट चटकन सोडण्यास तयार नसतं किंवा एखादी गोष्ट चटकन आत्मसात करून घेण्यास तयार नसतं. पण या अंतर्मनामध्ये प्रचंड शक्ती असते, प्रचंड ताकद असते. आपल्या शरीराच्या संपूर्ण क्रिया, संपूर्ण हालचाली या अंतर्मनाच्या साहाय्याने केल्या जातात. मंडळी, एखादा शिल्पकार हा एखाद्या दगडाची सुंदर मूर्ती बनवतो याचा अर्थ खऱ्या अर्थानं तो त्या दगडाची मूर्ती बनवतो काय, तर तो शिल्पकार हा त्या दगडाची मूर्ती बनवत नसून प्रथम तो एक सुंदर मूर्ती आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण करतो. अंतर्मनामध्ये निर्माण केलेली ती सुंदर मूर्ती नजरेसमोर आणतो आणि नजरेसमोर त्यानंतर हातामध्ये चिन्ह आणि हातोडा घेतो आणि चिन्ह आणि हातोड्याच्या साहाय्याने नजरेसमोर निर्माण केलेली ती सुंदर मूर्ती समोरच्या दगडामध्ये कोरतो. याचाच अर्थ मंडळी समोरच्या दगडामध्ये फक्त मोकळी करतो असा आहे. मंडळी, मी मगाशीच आपल्याला म्हटलं की आपलं अंतर्मन हे लहान मुलासारखं हट्टी असतं. समजा एक लहान मुल आहे आणि त्याच्या हातामध्ये भरलेला चॉकलेटने भरलेला डबा असेल आणि तो जर डबा आपण मागितला तर ते मूल द्यायला तयार होत नाही. ते मूल लगेच रडायला सुरुवात करतं. पण आपण एका वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला. आपण असं म्हटलं की पिंकी यातले एक चॉकलेट ताईला दे, माईला दे, काकाला दे, तर ते मूल प्रत्येकाला एक चॉकलेट देत जातं आणि आपल्याला संपूर्ण डबा हस्तगत करता येऊ शकतो. याच पद्धतीचा अवलंब आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. मंडळी, आपल्या अंतर्मनामध्ये 20 गुण असतील, 20 अवगुण असतील तर 20 अवगुण आपल्याला एकाच वेळेला काढता येणार नाहीत. तर एक अवगुण बाहेर काढायचा आणि त्या ठिकाणी एक गुण घालायचा आहे. म्हणजे आपल्या अंतर्मनाची परिस्थिती ही 21 गुण आणि 19 अवगुण अशी होईल. मंडळी, या अशा पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्व
हे निर्दोष व्यक्तिमत्व बनू शकतं याबद्दल कुणाच्याही मनामध्ये काडीमात्र शंका असता कामा नये. आज शिपोशी बहुजन विकास मंडळ आणि आम्रपाली महिला मंडळ अशा प्रकारचे स्तुत्य कार्यक्रम करून समाज प्रबोधनाचं फार मोठं कार्य करीत आहे. मंडळी, एक अधिकारी आपल्या ऑफिसचं काम घेऊन घरी करायला घेऊन येतो आणि घरी काम करत असताना त्याचा छोटासा मुलगा 5 वर्षाचा त्याला काम करू देत नाही. त्यावेळेला त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये एक शक्कल येते, डोक्यामध्ये एक शक्कल येते. त्याच्या टेबलवर एक जगाचा नकाशा असतो. तो अधिकारी तो जगाचा नकाशा फाडतो आणि त्या मुलाच्या समोर ठेवतो आणि त्या मुलाला सांगतो, हा जगाचा नकाशा तू जोड. आता तो निश्चिंत झालेला असतो की 4-5 तास तरी त्याला त्या मुलापासून काही त्रास मिळणार नव्हता. पण थोड्याच वेळात तो मुलगा जगाचा नकाशा जोडतो आणि आपल्या वडिलांसमोर ठेवतो आणि सांगतो, बाबा मी जगाचा नकाशा जोडलाय. फार आश्चर्य वाटतं त्या अधिकाऱ्याला, कौतुक वाटतं की इतक्या लवकर ह्या मुलानं हा जगाचा नकाशा कसा जोडला. तर म्हणून तो त्या आपल्या मुलाला विचारतो की तू इतक्या लवकर हा जगाचा नकाशा कसा जोडलास. त्यावेळेला तो मूल सांगतो, बाबा मी जगाचा नकाशा जोडला नाही, तर त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं, ते मी माणसाचं चित्र जोडलं, त्याबरोबर जग जोडलं गेलं. आज बहुजन विकास मंडळ अशा प्रकारचे स्तुत्य कार्यक्रम करून माणसं जोडून जगात जग जोडण्याचं लाख शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय, नमो भीमाय.